मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना सध्या बंदी आहे, कारण की आज आणि उद्या 2 दिवस गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। माकपच्या लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर प्रवेश बंदीचा निर्णय घेतला गेला आहे। खासगी वाहनांना पालघरमधील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आज पालघरमध्ये लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। चारोटी ते पालघर या 60 किलोमीटर दरम्यान हा लॉंग मार्च जो आहे तो काढण्यात येणार आहे। मी सध्या चारोटी या भागात आहे आणि आता बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील किंवा मग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील ते जमायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शेतकरी असतील त्याचबरोबर आदिवासी पालघरचे आदिवासी असतील यांच्या जिवंत प्रलंबित प्रश्नांबाबत हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे। आज या मोर्चाला सुरुवात होणार असून हा उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात होणार आहे। एकंदरीत बघितलं तर हा मोर्चा मुंबई अहमदाबाद महामार्गावरून निघणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे बदल देखील करण्यात आलेले आहेत। 2 दिवस या महामार्गावर जी ती वाहतूक ठप्प ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर जी अवजड वाहनं आहेत ती काही अंतरावर थांबवण्यात आलेली आहेत, तर दुसरी जी 4 चाकी व्हेकल आहेत त्यांच्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन जे आहे ते आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर हे 2 दिवस आता महामार्गाची कोंडी सोडवण्यात प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरणार आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।